सध्या सोयाबीनला बाजारामध्ये खूपच कमी भाव मिळतोय। सोयाबीनचा भाव सरासरी 3800 ते 4100 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय। बाजारामधली आवक देखील चांगली आहे। त्यामुळे जानेवारी महिन्याचा जर आपण विचार केला तर जानेवारीपर्यंत सोयाबीनची आवक ही शिगेला पोहोचलेली असते, म्हणजे आवक चांगली असते। त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये देखील सोयाबीनच्या भावामध्ये काहीसे पॉझिटिव्ह संकेत दिसत नाहीये, म्हणजे दरामध्ये सुधारणा होईल असे घटक सध्या बाजारामध्ये दिसत नाहीये। आता सोयाबीनचा भाव दबावात येण्यामागे किंवा सोयाबीनमध्ये मंदी येण्यामागे प्रामुख्याने दोन कारण आहेत। एक तर आंतरराष्ट्रीय बाजारातलं एक कारण आहे आणि आपल्या देशातलं एक कारण आहे। आता आंतरराष्ट्रीय बाजारातलं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पुरवठ्यात झालेली वाढ। आता यंदा अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना या महत्त्वाच्या देशांमधलं सोयाबीनचं उत्पादन वाढलेलं आहे। त्यातल्या त्यात ब्राझीलमधले उत्पादन वाढ ही खूप मोठी आहे। ब्राझील यंदा विक्रमी 1700 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनचं उत्पादन घेईल असे अंदाज पुढे येतात। अर्जेंटिना देखील आपलं विक्रमी 520 लाख टनांच्या दरम्यान उत्पादन घेईल असं सांगितलं जातं। अमेरिकेत आधीच उत्पादन वाढलं, म्हणजे अमेरिकेच्या सोयाबीनची काढणी पूर्ण झालेली, त्यामुळे तिथला अंदाज नाही तर फायनल फिगर पुढे येते। एकूणच काय तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा पुरवठा वाढलेला आहे। आता सोयाबीनचा पुरवठा वाढल्यामुळे साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात मंदी आहे। असं असलं तरी सध्या ब्राझील आणि अर्जेंटिना या देशातील शेतकऱ्यांना बाजारामधल्या मंदीचा तेवढा काही फटका बसताना दिसत नाहीये। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डॉलरच्या मूल्यामध्ये झालेली वाढ। आता जर आपण मागच्या 4-5 वर्षाचा विचार केला तर अर्जेंटिनाचं चलन हे डॉलरच्या तुलनेमध्ये जवळपास 7 ते 8 पटीनं कमी झालेलं आहे, म्हणजे त्याचं अवमूल्यन झालेलं आहे।